राज्यामध्ये मनपा निवडणुकीच्या तोफा आज थंडावणार आहेत। राजकीय पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा या थंडावणार आहेत। 15 जानेवारीला मतदान आहे तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। मनपा निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते। अनेक प्रचार सभा बाईक रॅली निघालेल्या असताना आज मात्र या तोफा थंडावणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा या थंडावतील। शेवटच्या टप्प्यामध्ये या सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आज असेल। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय मनपा निवडणुकीची रणधुमाळी आणि आपण पाहतोय पहिल्या दिवसापासूनच प्रचाराच्या तोफा या आपण धडाडताना पाहत होते। अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत या प्रचार सभेमध्ये। आज मात्र या तोफा थंडावणार आहेत। नक्कीच नीलम, आज या तोफा ज्या आहेत त्या आता थंडावणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर कोणताही प्रचार जो आहे तो उमेदवारांना किंवा नेते मंडळींना करता येणार नाही आहे। आपण बघितलं की परवाच्या दिवशी शिवाजी पार्क इथे दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली। काल महायुतीची सभा झाली। काल ठाण्यात देखील दोन्ही बंधूंची एकत्र सभा झालेली पाहायला मिळाली। एकंदरीतच सभांचा धडाका लागलेला देखील पाहायला मिळाला। वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महापालिका आहेत आणि या 29 महापालिकांमध्ये जवळपास सगळीकडेच एकंदरीत प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळालं। खरं तर आपण जर एक गोष्ट बघितली तर उमेदवारांना जे अर्ज दिले ते अत्यंत शेवटच्या वेळेत दिले, त्याच्यामुळे उमेदवारांना प्रचार करायला तितकासा वेळ मिळाला नाही असं उमेदवार सांगतात। मात्र आता हे सगळं झालेलं आहे। संध्याकाळी 5:30 नंतर प्रचार थांबेल। यानंतर भरारी पथकं आणखीन किती ऍक्टिव्ह होत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण प्रचार थांबल्यानंतरच खरं तर भरारी पथकांनी ऍक्टिव्ह राहणं अपेक्षित असतं। मात्र आतापर्यंत भरारी पथकं कुठेच ऍक्टिव्ह राहिलेली पाहायला मिळाली नाहीत। त्यामुळे आता प्रचार संपल्यानंतर खरंच भरारी पथकं ऍक्टिव्ह राहतात का हे बघणं महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। या व्यतिरिक्त राज्य निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक महापालिकेच्या आयुक्तांकडे एक अहवाल मागवलेला आहे। भाषिक आणि धार्मिक जी भाषणं झालेत पक्षांमधनं त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासाठी त्यांनी अहवाल मागवले। तर हे सगळं पुढे होतंय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। उमेदवारांची धाकधूक तर नक्कीच वाढली आहे। आपण जर बघितलं तर मुंबई सारख्या महापालिकेत अंडरकरंट जो आहे तो प्रचंड वेगळा आहे। दोन्ही बाजूने हा अंडरकरंट आहे। त्यामुळे खरं तर नागरिकांच्या मनात काय आहे हे आता 15 आणि 16 तारखेलाच आपल्याला कळणार आहे। नीलम, आपले प्रतिनिधी पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय पुण्याचं राजकारण एक वेगळ्याच स्तरावरती पोहोचलेलं पाहायला मिळत होतं। मित्रपक्षच महायुतीतली मित्रपक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत होत्या। आज मात्र या निवडणुकीच्या तोफा थंडावणार आहेत। आज कुठेतरी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत या प्रचार आता थांबणार आहेत आणि जे काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत ते निकालानंतर आता स्पष्ट होतील की कोण किती या ठिकाणी बाजी मारणार आहे। नक्कीच, खरं तर पुण्यामध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती। यामध्ये भाजप, शिवसेना, त्याचबरोबर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळत होती। मात्र सध्या गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असे प्रमुख सामनेच आपल्याला गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण वातावरणामध्ये पाहायला मिळालेले आहेत। हे दोनच पक्ष आघाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे। मध्यंतरी एकनाथ शिंदे आले, त्यांनी सुद्धा सभा घेतली। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही मंत्री सुद्धा आलेले होते। पण प्रमुख लढत जर आपण पाहिली, जी लक्षवेधी होती ती म्हणजे अजित पवार विरुद्ध भाजप अशीच राहिलेली आहे। अजित पवार गेल्या 15 दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून आहेत। दोन्ही महानगरपालिका त्यांना जिंकायच्या आहेत आणि त्यामुळे सर्वस्व पणाला खरं तर अजित पवारांनी या 15 दिवसांमध्ये लावलेलं होतं। आजही अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांची शेवटची सभा आज पुण्यामध्ये होती आणि त्यामुळे आजच्या या शेवटच्या सभेतून नेमके हे दोघे नेते काय बोलतात, कारण की गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपवर सातत्याने गंभीर स्वरूपाचे आरोप करत आलेले आहे, तर भाजपकडून सुद्धा तितक्याच प्रखरतेने अजित पवारांना टार्गेट केलं गेलेलं आहे। महायुतीमध्ये जरी हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप या दोन्हीच पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते। आता 15 दिवसांचा हा सगळा प्रचार सुरू होता। आज हा प्रचार थंडावणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे जो छुपा प्रचार असतो
खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे. उमेदवार असतील त्याचबरोबर राजकीय लोकप्रतिनिधी असतील हे कशा पद्धतीने आता मतदारांना छुप्या पद्धतीने भेटतात हे पाहणं महत्वाचं आहे. गैरप्रकार सुद्धा आता या जी. दरम्यान घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग किंवा पोलीस यांनी आता सतर्क राहण्याचं प्रमुख आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना आहे तो पुण्यामध्ये रंगलेला पाहायला मिळालेला होता. आता निकालानंतर नेमकं काय चित्र उभं राहतं हे पाहणं महत्वाचं असेल. पण गेल्या 15 दिवसांमध्ये पुण्यातलं राजकारण हे पूर्णपणे ढळून निघालेलं होतं. जी. एक हाती सत्ता भाजपची येईल किंवा एकतर्फी ही निवडणूक होईल असं 15 दिवसांपूर्वी वाटत होतं. मात्र ज्या पद्धतीने अजित पवार हे मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे भाजपसाठी सुद्धा आता एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. जी, धन्यवाद भाग्यश्री आणि अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.